नमस्कार मित्रांनो, परत एकदा रविवारचा सकाळचा वेळ दाहित फार्ममध्ये आम्ही सगळेजण मी, सिद्धू आणि सीमा नेहमीप्रमाणे आलेलो आहोत. आजचा जो विषय आहे आपला तो आंब्याचं जे आम्ही रोपण केलं होतं एक जवळपास 1.5 महिन्या अगोदर मी सहज एक नर्सरीत जाऊन आंब्याचं झाड आणलं. अल्फान्सो जातीचा हा मँगो आहे आणि अल्फान्सो जसं तुम्हाला माहीत आहे जगप्रसिद्ध आपल्या कोकणातून हा सगळ्या जगात जातो आहे. मलाही त्याची फार उत्सुकता होती की आपल्याही फार्ममध्ये आपण अल्फान्सोचं एक झाड लावावं. सुरुवात एकपासून केली आहे, पण आपण त्याला अजून वाढवू. तर आता तुम्हाला जे दाखवतो आहे मी ते बघा, एका महिन्यातच जे त्याला मोहर आलेला आहे. सुंदरसा असा मोहर आहे. झाडाची हाईट जास्त नाही आहे, मॅक्सिमम 1 मीटर असेल, पण जो मोहर आलेला आहे आणि जो येतो आहे मला खरंच फार म्हणजे कुतूहल वाटते की एका महिन्यात किंवा 1.5 महिन्यात. आणि झाडाची जर आपण तो ओव्हरऑल जर एज बघितलं तर मला वाटत नाही 1 वर्ष किंवा 1.5 वर्षापेक्षा मोठं असेल, पण प्रत्येक शेंड्यावर छान बहार आलेला आहे आणि एक ठिकाणी तर हा फुटलेला पण आहे. आता ॲग्रिकल्चरच्या नियमानुसार कदाचित हा मोहर आम्हाला कट करून सोडून द्यावा लागेल, कारण की इतक्या लहान वयात त्याला फळधारणा होणं म्हणजे झाडाच्या हेल्थसाठी योग्य नाही, वाढीसाठी. कदाचित तो आम्ही मोडून पण काढू. पण जे ओव्हरऑल ग्रोथ आहे याचा अर्थ असा आहे की या मातीत, दाहितच्या मातीत आणि आजच्या पाण्यात खूप सारी शक्ती आहे. आणि आम्ही त्याला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचं आपण त्याला केमिकल फर्टिलायझर देत नाही आहे. सगळं हे लेंडी खतावरच आहे सगळ्या गोष्टी, आणि त्याच्याचमुळे कदाचित हा रिझल्ट असावा. आणि आमची पूर्णपणे तयारी असणार आहे की इथे कोणतेही केमिकल्स फर्टिलायझर न वापरता टोटली ऑर्गॅनिक शेती करावी, आणि त्याचा आनंद पण आम्ही तुम्हाला देऊ लगेचच. येत्या सप्टेंबरपासून आपण याला सुरुवात करू. धन्यवाद.